आपल्याकडे पाहुणे आले हे खायसाठी पाणी त्यांना ते पाणी नमस्कार आजी. नमस्कार. नाही तर वाप घ्या. काय चालू आहे? जेवण चालू का? जमनी करा. मुतू नका लंगोट हे बघा. बांधतो. नमस्कार रितू बाळा. नमस्कार. तुला भूक लागली? भूक लागली बाळा? बघा किती गोड आहे. आणि आता समजा आम्हाला समजत नाही, आम्हाला समजायला लागलं मग गुण बघा तिचे. समजायला थोडं थोडं. आहे ना बिट्टू? बिट्टू हसती पाय. एवढं किती गोड असली. कोणासारखी दिसते मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण विचारलं नाही, आपण व्हिडिओ मध्ये विचारतो. मला नक्की सांगा पप्पा सारखे की ऋतू कोणासारखी दिसते? रोहिणी सारखे डोळे. हा रोहिणी सारखे डोळे. रोहिणी नाराज करून राहिली बाबा. आई तिला आरामाची गरज आहे, तू तिला कामच सांगते काय? काम मीच करते, आई नाही म्हणते काम कर. इथं बस, इथं बस ना, हे झोकावरून इथं बस. तिला मी म्हणलं, भाऊ म्हणले हे पलंग घ्यायचं नाही. मी म्हणलं आम्ही या पोरीची मोठा भाऊ पैसे कमी तो म्हणून मोठ्या भावाची पोरगी घेते का तू? अशा कमेंट आले. पण मला एक बोलायचं आहे, माझ्या आईनं लग्नाच्या आधीपासून मला आई खूप जीव लावते. मला एकच बोलायचं, मला असं दोन्ही लेकर सारखे, मला तिन्ही पोरी सारखे आहे. आणि मला असं कधीच वाटू दिलं नाही आहे ना की मला जीव लावतीन, भाऊला लावत नाही, भाऊला जीव लावतीन. मग जीव दुखतात लोक. आणि हे बघा इकडं, ए रितू रितू सरळ कर का तिला असं हात लावणं गुन्हा आहे. तो हात बरं माझं बाळ रडतं का? हे पण माझंच बाळ आहे. तसं रितू रडती का? थोडं कळू दे ना, मग समजा रडते का नाही रडत. थांब थोडा. आणि आज तिच्या कानातले काय केलं का? ते जड झालते, कान वगळले ना, मग काढून टाकले. मग तुम्हाला समजत नाही का? समजते. रोहिणीला तुम्ही दबाव खाली ठुता अशा कमेंट आल्या. तू इकडे व्हिडिओ मध्ये ये म्हणून हे बा दबाव खाली घेतलं बी नाही बी घेतलं ते आमच्या घरातली सून आहे. लोकांना काहीच घेणं देणं नाही त्याच्यावर. इकडे येतो माहितीये का? इथे ते लोक काय बी म्हणतात. हो ग झालं आता पुढच्या महिन्यात 28 तारखेला 12 महिने होते ना. काय ग दबाव खाली तू व्हिडिओ मध्ये नाराज? ही नाराज काऊन होती? मग ती काय मला हिने काहीतरी सांगितलं होतं आणलं, मी ते आणलं नाही म्हणून नाराज होती. काय नाही आणलं? स्वप्न आणली असं कर ना तिला. आम्ही आटलं नाही कर बरं रोहिणी. मांडीवर घेऊन रडते म्हणजे हात लावलं की पोटायची. आग्नी तर घरच येते. माझ्या आईनं मला लहानसं मोठं केलं. मग काय करायची माहिती का? आई सगळ्याला आहे का 1 रुपया द्यायची. आणि मला माझी आई पहिले भाजीपाला विकायची आहे ना. आणि वडील गाडी लावायचे, हरमालची गाडी. तेव्हापासून मला जेव्हापासून समजतं तेव्हापासून मला आईनं कोणत्या गोष्टीची कमी पडू द्यायला नाहीये. ज्यांना 1 रुपया द्यायला तर मला 2 रुपये द्यायची आहे. आणि आजीने खूप कष्ट केलेले म्हणून आम्ही या स्टेजवर आलेलो आहे की नाही? आजीची कृपा आहे आमच्यावर. आणि दुसरा विषय राहिला पोळीच घे, भात नाही घेऊ. भात नाही शिजलं चांगला. विषय काय झाला म्हणजे त्यांच्या घरी गेलं ना, त्यांचं घर आहे ना जरा पत्राचं आहे. रोहिणीच्या घरी मी राहू द्यायचा विषय नव्हता, राहू दिला असतं. पण आता इतकं ऊन पडायला लागलं, इतकं ऊन पडायला लागलं. जीव घाबरायला त्या पोरीमुळे, मी लहानशा पोरीमुळे मी तिला परत आणलेलं आहे घरी. आहे की नाही? बरं आणलं नाही, तिला आरामाची गरज होती. आराम करू दे, इथं बी आरामच आहे तिला. तिला तुम्ही काम नका सांगत जाऊ आई. आम्ही कुठे सांगतो रे रामा? मग मी तुला मी काय बोलले समजलं का तुला? काय तू व्हिडिओ करत होता, ती भांडे घासत होती. म्हणलं भांडे घासू नको, इथे येऊन बस. आता पण ती गेली, तिला काहीतरी मला विचारायचं आहे. रोहिणी आता तिची पोरगी रडत होती, पोळ्या करत होती. म्हणलं सरक मी करते, मी केलं पोळ्या. ते लेकर रडू द्या वाटते तुम्हाला? ते तो परी आपण काम केलेलं पुरते. सरळ करीला नाही
मग सरळ करा ना मग तुम्ही. उचलून बसव मग घेऊन ते मला असंच कर मग. हे असं पिऊ झालं देव ठाणं हे पिऊ. बदमाश. हा अरे नाही का बाई, नाही का बाई. अरे बापरे. आम्हाला अरे माहिती काय 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 मी तर ना काका ना काका. आणि आमचं काही नाही बाबा, आम्हाला कुठे बी टाका. थोडं दिवस मग 5 मिनिटं खाल्लं. आणि रोहिणी करते आहे जेवण. जेवायला घेतलेलं आहे दूध आणि पापड. आणि पोळी लागत नाही रोहिणीला, डायरेक्ट दुधामध्ये पापड चुरून खाती रोहिणी. बरोबर ना. बरं ते तुला ड्रेस आणलेला दाखव ना. हो का. आणि आपण परीसाठी काय बेटा. ते तोंडात घालते फ्लॅट पाहिला का नाही मग. पाहिला बाबा मोबाईलवर. हा तिला सांग. फ्लॅट पाहिला फ्लॅट बघितला का. मग आता तुझे आई वडील कधी येणार तुला भेटायला. हा मीच जाणार भेटायला. तूच जाणार आहे का. बर तूच जा भाऊ, आहे की नाही. रोहिणी अशी बोलते व्हिडिओ मध्ये. बघा तुम्ही आता कशी बोलली ती. पूर्ण उलटे सुलटे शब्द बोलती. बरं तुला म्हणलं नाही एका आवाजात काम नको करायचो. काम करायला आली की तर झोपून घेते मी. आता काम नाही करत. 6 महिने 12 महिने झोपून बसते. काही करीत नाही. बघायचो आडवं बोलणं. 12 महिने झोपते. तिला मी नीट विचारलं ती बघा कशी आडवं बोलती. काम नाही दिसत झोपून बसते. सगळं अंग दुखणी. अरे काही सांगते. आई डोळे डोळे अशी काम करते की ही. कोण तिच्या डोळ्यावर हात ठेव. सरळ करून मग सरळ ठेव ना डोळ्यावर हात. बच्चे आहे ना. डोळ्यावर हात ठेव ना. आता का करत असतं का असं लहान लेकरू. आणि हे बघा 12 महिन्यात 12 रंग बदलत असते. अरे भूक लागली का आई. ते त्याच्यात दूध येत असते लेकराचे. नाही ग पाय ग. चुकू दे. भूक लागली ना रडत असते लेकरू. जेवण केलं का ती ना. काय ग सोनार काय तू शाळेत नाही गेली. आता ती शाळा सुरू इथं आली. शाळेत कसं पाठवतो. मामाच्या घरी आली. आणि तुझी बहीण कधी येणार आहे. 19 तारखेला. 19 तारखेला. तुमचे व्हिडिओ पाहतो का मी. थँक्यू नाही म्हणशील का. थँक्यू. तुमचे फॅन येणार. हा तर बोलली आई. मी आईने घेतलेलं तू तुला. आणि रोहिणी इकडं जेवण करायली. दमाने कर व्हिडिओ नाही घेत. रोहिणीचा चेहरा थोडा सुकलेला आहे. बरं सामान गिमान कधी पॅक करायचं आता. करू ना आता. हे पाय ग आई. पाय ग आई. आता ती माहितीये का नवीन नवीन एक सव लावणार आहे. असं आता मुठी खाणं. पण मला कस तरी व्हायला ना तिथं पाहून. पालतं पडणं. मला लेकराचं कळते. पालतं पडणं. बोळकं वाचणं. आपण बोलले घासणं. तिला समजायला कधी लागेल आता. ते समजायला आता ऐकू येईल. आणि हिला समजतं का. ते सगळे समजते. दे फोन तुझ्या. तिला फोन देतोय. आणि ही सेम परी सारखी दिसती. परी बी अशी दिसत लहानपणी फक्त जाड नव्हती. बारीक होती परी बी. पिऊ तुला घेऊ. ए पिऊ तुला घेऊ तुला काय. हे बघ पिऊ. खेळलं का कोणी. तुझ्या पप्पाची शिकवण आहे ना. पप्पा शिकवतात काय. हा पाय ना. बिट्टा हात नको घालू ना बिट्टा. ओ बिट्टा अशा हात नको घालू ना बिट्टा तू. भूक लागली तेव्हा तिला.
ए पिऊ तिला म्हणलं आत्याला बी जेवायला दे. कंप्लीट 2 महिने व्हायला थोडे दिवस बाकी आहे. हे बघा तुम्हाला नमा लांब मोबाईल धरत लागले कोण हो बरं थांबायचं का मग आता. चला तर भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करून सांगा बरं. या दोघी बहिणी सारख्या दिसत्या का. चला काय झालं काय हा? काय झालं आपल्या घरी पाय कोण आलं. आमच्या घरी भोले बाबा. हनुमंतराय आलेले साक्षात. हे बघा आम्ही त्यांना शेंगदाणे पाणी ठेवलं. ते आपल्याला भेटायला आले. आपल्याला जायचं तर अरे बाप रे बाप. कोण आला आपल्याकडे. आपल्याकडे पाहुणे आले. हे खायसाठी पाणी त्यांना ते पाणी परेल बाजायचं. कोण ते मारुतीच मारुतीच पाणी आहे. हनुमानीनं पाणी पेताना दाखवलं. हे बघा चांगल्याने दिले आहे ना खायला. जेव्हा भांडणं करायला उन्हा तानाचं खूप ऊन आहे इकडं. त्या हिशोबानं आले बिचारी. तर चला मी भेटतो तुम्हाला 5 मिनिटानं आहे की नाही.